आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 6वी पाठ क्रमांक 2 अंधयाळ वाचला या पाठाचे स्वाध्यायाचे प्रश्नोत्तर सॉल्व करणार आहोत. जर आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला तर याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनला जरूर प्रेस करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स आपल्याला मिळेल. तर चला सुरू करूया. पाठ क्रमांक 2 अंधयाळ वाचला स्वाध्यायाचे प्रश्नोत्तर. प्रश्न क्रमांक 1 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्याचं अ आहे, लेखक स्कूटरने कोठे निघाले होते? त्याचं उत्तर आहे, लेखक स्कूटरने दवाखान्याकडे निघाले होते. आ, रस्त्याने जाताना कोणती घटना घडली? याचं उत्तर असं आहे, भरधाव वेगाने जाणाऱ्या एका स्कूटरला दयाळ पक्षी धडकला व रस्त्यावर निपचित पडला. ही घटना घडली. पुढचं आहे ई, माणसे दयाळ पक्षाकडे कोणत्या भावनेने पाहत होती? त्याचं उत्तर आहे, माणसे दयाळ पक्षाकडे त्रयस्थपणे व अलिप्तपणे पाहत होती. त्याचं पुढचं आहे ई, 3 कावळे तारेवर कशासाठी बसले होते? त्याचं उत्तर लिहावं लागेल, जखमी झालेल्या दयाळचा फळशा पाडण्यासाठी 3 कावळे तारेवर बसले होते. पुढचं आहे ऊ, लेखकाने दयाळला कोठे नेले? तर याचं उत्तर आहे, लेखकाने दयाळला दवाखान्यात नेले. पुढचं आहे ऊ, निसर्गाने दयाळला कोणती देणगी बहाल केली आहे? तर याचं उत्तर आहे, निसर्गाने दयाळला मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे. ए, दयाळ उडून कोणत्या झाडावर बसला? त्याचं उत्तर लिहावं लागेल, दयाळ उडून शिरीषाच्या झाडावर बसला. आता प्रश्न क्रमांक 2 आहे, समानार्थी शब्द लिहा. अ वर्दळ, आ मधुर, ई पक्षी, ई आकाश आणि ऊ झाड यांचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे. तर पाहूया. पहिला आहे अ वर्दळ, याचा समानार्थी शब्द आहे रहदारी. आ मधुर, याचा समानार्थी शब्द लिहावा लागेल सुरेल. ई पक्षी, याचा समानार्थी शब्द आहे पाखरू. ई आकाश, याचा समानार्थी शब्द आहे आभाळ. ऊ झाड, याचा समानार्थी शब्द आहे वृक्ष. या पद्धतीने आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहे. आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, विरुद्धार्थी शब्द लिहा. भरधाव, स्वच्छ, सुरक्षित आणि मधुर यांचे आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहे. तर बघूया. अ आहे भरधाव, याचा विरुद्धार्थी शब्द आहे हळू. आ स्वच्छ, अस्वच्छ. ई सुरक्षित, असुरक्षित. ई मधुर, कर्कश. या पद्धतीने आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहावे लागेल. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 4, खालील प्रसंगी तुम्ही काय कराल? त्याचा अ आहे, पक्षी किंवा प्राणी जखमी झालेला आढळला. त्याचं उत्तर आहे, त्याला दवाखान्यात नेऊ. आ, दारात कुत्रा थंडीने कुडकुडत आहे. त्याचं उत्तर, त्याला घरात घेऊन पांघरून घालू. ई, एखाद्या वृद्धाला रस्ता ओलांडायचा आहे. त्याचे उत्तर असणार आहे, त्यांना रस्ता ओलांडण्यास मदत करू. आता प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील शब्दसमूह वाचा. योग्य शब्दसमूह वापरून खालील वाक्य पुन्हा लिहा. निपचित पडणे, चाहूल लागणे, त्रस्तपणे वागणे, कानावर येणे, कानोसा घेणे आणि फडशा पाडणे. या पद्धतीने शब्दसमूह दिलेले आहे. यांचा वापर करून वाक्य पुन्हा लिहावे लागणार आहे. अ, कुत्र्याच्या पिलाचा मोडलेला पाय बांधून आणल्यावर तो टिंबटिंब पडला होता. इथं लिहावं लागेल निपचित. आ, माझा जिवलग मित्र पण तो सहलीमध्ये माझ्याशी टिंबटिंब वागत होता. इथं त्रयस्थपणे असा शब्द लिहावा लागेल. ई, गुरुजींनी सांगितलेल्या कामाचा आम्ही टिंबटिंब पाडला. इथं लिहावं लागेल फरशा. ई, दंगामस्ती करत असलेली मुले शिक्षिका येण्याची टिंबटिंब लागताच चूप झाली. इथं बरोबर शब्द असेल चाहूल. ऊ, रस्त्यावरील अपघाताची बातमी टिंबटिंब येताच माणसांचा लोंढा त्या दिशेने जाऊ लागला. तर इथं लिहावं लागेल कानावर. आणि शेवटचा आहे ऊ, गवतातून जाताना आवाज झाल्याने मी टिंबटिंब घेत चालत होतो. तर इथे लिहावं लागेल कानोसा. या पद्धतीने हे शब्दसमूह वापरून वाक्य पुन्हा लिहावे लागणार आहे. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6, दयाळ पक्षाला सुरेल आवाजाची देणगी लाभली आहे, तसे खालील पक्ष्यांना कशाची देणगी लाभली आहे? शिक्षकांच्या मदतीने माहिती करून घ्या, लिहा. इथे दिलेले आहे पक्षी मोर, पोपट, गरुड आणि हंस. तर याचं उत्तर आपल्याला असं लिहावं लागेल. सर्वप्रथम मोर सुंदर पिसारा, पोपट मिठू मिठू बोलतो, गरुड भरारी मारतो आणि हंस शुभ्र रंग. तर या पद्धतीने याचं उत्तर लिहायचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7, मुख्य प्राण्यांविषयी अनुभव तुमच्या शब्दात लिहा. जसे कुत्रा, मांजर, बैल, गाय वगैरे विषयी आपण माहिती लिहू शकतो. त्यांचे नाव, ते काय करतात, ते आपली कोणकोणती कामे करतात किंवा त्यांच्याबद्दल एखादा
प्रसंग या पद्धतीने ह्याचं उत्तर तुम्हाला लिहावं लागेल. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. लेखकाच्या हातातून उडून दयाळ शिरीषाच्या झाडावर बसला तेव्हा त्याच्या मनात लेखकाबद्दल कोणते विचार आले असतील ते कल्पना करून सांगा. त्याचं उत्तर असं लिहावं लागेल. मला धक्का देणारा माणूस किती क्रूर होता, पण लेखक किती प्रेमळ आहे. त्यांच्या मनात भूतदया पुरेपूर आहे. त्यांनी माझी किती काळजी घेतली, औषधोपचार केले, मायेने मला गोंजारले. विशेष म्हणजे मी बरा झाल्यावर मला मोकळे सोडले. खरेच त्यांचे मन मोकळे आहे. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो. या पद्धतीने दयाळ विचार करीत असेल. आता पुढचा आहे उपक्रम अ. वेगवेगळ्या पक्ष्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा. हे लिहायची नाही. आ. वेगवेगळे पक्षी प्राणी वेगवेगळ्या कारणांसाठी एकमेकांशी संवाद साधतात. संवाद साधण्यासाठी ते काय काय करतात याचे निरीक्षण करा. तुम्ही केलेले निरीक्षण वर्गात सांगा. हे पण तोंडी प्रश्न आहे, याचं उत्तर लिहायचं नाही. आता पुढचा आहे हा व्याकरणाचा भाग आहे. आपण समजून घेऊया. खालील रकाने वाचा व शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या. पहिल्या रकान्यात व्यक्ती, दुसऱ्या रकान्यात पदार्थ, वस्तू, ठिकाण आणि वाहन आणि तिसऱ्या रकान्यात गुण आणि भाव दिलेले आहेत. तर पहिल्या रकान्यात लिहिलेलं आहे व्यक्तींची नावे आहे काका, सोनाली, आजी, माई इत्यादी. दुसऱ्या रकान्यात आहे घर, बस, रेल्वे, मुंबई, चमचा, पुस्तक, मिठाई इत्यादी. आणि गुणभाव या रकान्यात लिहिलेला आहे नम्रपणा, चपळता, गोडवा, कष्टाळू, नवलाई, गरिबी इत्यादी. तर वरील रकान्यातील सर्व शब्द नामे आहेत. व्यक्ती, वस्तू, पदार्थ, गुण, भाव यांच्या नावांना नाम असे म्हणतात. ज्याला आपण इंग्रजीत नाउन म्हणतो त्यालाच मराठीत नाम असे म्हणतात. आता पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यातील नामे ओळखा. त्याखाली रेगोडा. अ. आजी, मंजू कुठे गेली? तर या वाक्यात आजी आणि मंजू हे दोन नावे आहेत. तर इथं आपल्याला रेगोडायची आहे. आ. दिनेशमध्ये प्रामाणिकपणा आहे. या वाक्यामध्ये दिनेश हा नाम आहे. ई. वृद्धांना नेहमी मदत करावी. या वाक्यामध्ये वृद्ध आणि मदत हे नाम आहे. ई. दारावरची बेल वाजली. या वाक्यामध्ये दार आणि बेल हे दोन नामे आहेत. तर याच्या खाली आपल्याला रेगोडायची आहे. आता पुढचा प्रश्न आहे खालील वाक्यात योग्य नामे लिहा. अ. टिंब टिंब माझा जिवलग मित्र आहे. इथं तुमच्या मित्राचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. मी इथं प्रमोद असे लिहिलेलं आहे. पुढचा आहे आ. माझ्या दप्तरात टिंबटिंब, टिंबटिंब आणि टिंबटिंब या वस्तू आहेत. तर आपल्याला माहित आहे आपल्या दप्तरात काय काय वस्तू असतात. तर इथं 3 वस्तूंची नावे तुम्हाला लिहायची आहे. मी इथं पुस्तक, वही आणि कंपास अशी नावे लिहिलेली आहेत. ई. टिंबटिंब मधून बाहेर थुंकू नये. तर इथं मी लिहिलेलं आहे खिडकी. खिडकीमधून बाहेर थुंकू नये. पुढचा आहे वाचा. घेऊ काळजी पशु आणि पक्ष्यांची, जाणीव ठेवूया पर्यावरण समतोलाची. दाणे देऊ, पाणी ठेवू, काळजी घेऊ पक्ष्यांची, झाडे लावू, झाडे वाढवू, सोय होईल निवाऱ्याची. तर या पद्धतीने हे 2 पक्ष्यावरील घोषवाक्य दिलेले आहेत. याला स्वच्छ अक्षरात आपल्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर आपल्याला या पाठाचे प्रश्न उत्तर चांगल्या प्रकारे समजले असतील. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. थँक्यू.